आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. आहात तुमच्यामुळे काळभोरीचे पेट खुलून आले. तुमच्या सर्वांमुळे काळभोरीचे खुलून आले. धन्यवाद. आणि मी यानंतर अविनाश चरडे यांना ठेवला आणि फक्त कालचा दिवस मिळाला आणि तुम्ही होकार दिला त्याबद्दल कवितांचे खूप खूप आणि सुंदर संचालन केलं तेव्हा तिथं. आज कुणाचा वाढदिवस तर कुणाचा पुण्यतिथीचा दिवसही असू शकतो. आणि आज माझी आई 15 वर्ष झाले तिची पुण्यतिथी आज आहे. आणि म्हणून आईसाठी म्हणू इच्छिते की जेवलीस का ग पोरी कोणी विचारत नाही, ओल पापणीला येते तेव्हा आठवते आई. ओल पापणीला येते तेव्हा आठवते आई. आणि आईसाठीच लिहिलेली एक कविता आज संधी मिळाली म्हणून सादर करते. आधी नाहीच म्हटलं, पण म्हटलं चला आपणही एक कविता सादर करावी आणि तेही आईला समर्पित करावी. या कवितेचं शीर्षक आहे जन्मदात्री. दिला जन्म तू पाहिले मी जगाला, किती भाग्यशाली म्हणू मी स्वतःला. तुझ्या सावलीशी सदा राहिले मी, तुझ्या आठवांची उभारी मनाला. जरी वागली तू करारी कितीदा, तुझे बोल लागे जिव्हारी कितीदा. किती काळजी सारखी वाहशी तू, जरी भांडलो ओरडाही कितीदा. तुला मैत्रिणी सारखे मानले मी, तुला मैत्रिणी सारखे मानले मी, तुला शिक्षके सारखे जाणले मी. कधी पाहिली स्नेह रूपात आजी, जर कृतीला व्रता सारखे पाळले मी. शेवटचं गडबं आहे की तुझ्या वागण्याचा ठसा घेतला मी. आई शिक्षिका होती, मीही शिक्षिका आहे. तुझ्या वागण्याचा ठसा घेतला मी, दयाळूपणाचा वसा घेतला मी. तुझी शुद्ध वाणी मुखातून येते, तुझ्यासारखा वारसा घेतला मी, तुझ्यासारखा वारसा घेतला मी. आज माझ्या आईला ही कविता समर्पित करते आणि तुम्ही सर्वांनी ज्या टाळ्या वाजवल्या त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि अंकुर साहित्य संघाने मला इथे संचलनाची आणि कविता सादर करण्याची संधी दिली.